हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवंताच्या प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तुमची नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची मासिक आपले आजची भव्य सेवक संमेलन सामूहिक हवन कार्य करजखेडा नेरोडीच्या वतीने या ठिकाणी पार पडले असून त्या निमित्ताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीला बुद्धीची विधाता सृष्टीचे रचयिता स्वयं भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। उपस्थित सेवक सेविका आई बहिणी बालगोपाळ यांचं नाव घ्यायच्या अगोदर मान्यवर आणि आदरणीय प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सर्व मार्गदर्शक महोदय, वरिष्ठ सेवक बांधव, सेविका भगिनी, आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महोदय निवारे साहेब, जे केशोरीवरून आले, एक बस 10-12 गाड्या घेऊन आल्या, त्या आमचे सुनील भाऊ पचगरे हे नागपूरवरून आले, किशोर सोनवणे आले, आणि एवढंच नव्हे तर त्या परिसरातला आमचे शेंडे दहाले माझा पहिला संबंध केला होता शेंडे भाऊशी आला, तिथून माझ्या जाण्याने हे माझ्या सर्व लोकांशी संबंध आला आहे। तर आमचे नागरिकर साहेब जे त्याच्या अगोदरचे पण माझे संबंधित आहेत, नागरिकर साहेब आहेत, आणि हे सर्व आणि आमच्या या परिसरातील सर्व मार्गदर्शक महोदय सर्वांना मी नमस्कार करतो। तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेला आपण सर्व सेविका बहिणी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। मी आज मानव धर्माचे सेवक, मानव धर्माची उपासना पद्धती, मानव धर्माचे मिळणारे फायदे, मानव धर्माचे मिळणाऱ्या फायद्यातून जर आम्ही मातलो तर होणारे नुकसान, या सर्व विषयावर थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो। की आज आपण मानव धर्मावर बोलतो। जगामध्ये आम्ही ज्याबद्दल जेव्हा ऐकलं प्रचलित आहे, हिंदू धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, बौद्ध आहे, जैन आहे, नाही का, यहुदी आहेत वगैरे वगैरे, पुष्कळ धर्म आहे। पण मानव धर्म हे वाक्य नागपूरच्या विदर्भामधून, नागपूरसारख्या विदर्भाच्या पदातून नागपूरमधून तयार झाले। आमचं प्रमाण वाढून राहिला, पण प्रमाणात त्या नाही त्या पाहिजे का बरं, हा एक विषय आहे। पण मानव धर्म काय, आईच्या पोटून जेव्हा एक बाळ जन्माला येते तो काय असते, मुस्लिम मोमेडीत असतात तर त्याचा खतना झालेला असतात जन्मजात, त्याला सुन्नत असं म्हणतात। जर तो हिंदू असतात तर त्याला वेदाचा पाठ राहिला असतात, पण तो जेव्हा जन्माला येतो फक्त एक मानव राहतो, तो मानव राहते। तो जन्म घेऊन जेव्हा येते मानव म्हणून, तो आपलं जीवन घेऊन येते, ज्यात त्याचे आयुष्य ठरले असते, सोबतीला तर मृत्यूला आपण सोबत आणतो। पण जन्मापासून तर अंतापर्यंत मृत्यूपर्यंत जो जीवन असते, जो जगत असायला आपण जीवन म्हणतो, त्या जीवनात त्याला प्रपंच साधण्याकरता, त्याचे जीवन जगण्याकरता जे कर्म करायला लागतं तो कर्म करतो। पण त्या कर्मासोबत त्याला एक जाणीव ठेवायची असते, एका तत्वाला मात्र मान्य करायचं असते की मला घडवणारा, जन्म देणारा, माझा जीव निर्माण करणारा, मी इथं आलो, जन्माला आलो तर मला त्या सत्याची जाणीव राहिली पाहिजे। आणि म्हणून त्या मानवाचा एक धर्म आहे जीवन जगण्याचा, त्याला आपण मानव धर्म असं म्हणतो। आता सत्य वगैरे ह्याच्या गोष्टी हा काय आहे, हा एक विषय आहे। सत्य हा तत्व आहे। मी भूषण बागे सांगितलं की लोक असं म्हणतात की गुरु मामा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा। मी माझ्या कमारीमध्ये बोललो, आज रिपीट करून राहिलो की त्याच्या समोर रिपीट होऊन राहिला, मी कधी डबल कधी घेत नाही की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश गुरु म्हटलाय, तुमचा गुरु साक्षात परब्रह्मा, हा परब्रह्मा कोण आहे, हा एक तत्व आहे ज्याला परमात्मा एक म्हटलं गेला। तो कुणाचा अल्लाह आहे, कुणाचा गॉड आहे, नाही का, कुणाचा परमात्मा आहे, ईश्वर आहे, प्रभू आहे, परमेश्वर, तो तत्व आहे, त्याला आधार नाही आहे, आम्ही त्याचे सेवक आहे, त्याला प्रणाम। तर बस त्याची प्राप्ती कोणी केली, आता हा प्रश्न आहे, त्याची ओळख कोणी करून दिली। मी मागे त्या दिवशी कोणत्या गावामध्ये असं बोललो, अरे विचार करा, सगळे कर्म तुमची आहेत, म्हणजे आमची आहेत, मानवाची आहे। आम्ही पायाने चालतो, हाताने कर्म करतो, डोळ्याने पाहतो, नाकाने सुटतो, तोंडाने खातो, कानाने ऐकतो, पण हे सगळे अवयव आम्ही झोपत राहतो झोपीमध्ये, तेव्हा काम करत नाही, झोपीमध्ये आम्ही चालत नाही। म्हणून आमच्या घरी चोऱ्या होतात, चोर चोरी करून देते आम्हाला माहित नाही, काहून का डोळ्यात दिसत नाही का, कर्म कसे आहे, पाय चालत नाही, हातही काम करत नाही। पण विचार करा, ही अर्धमूर्छित व्यवस्था आहे, नाही का, अर्धमूर्छित व्यवस्था आहे, तरी पण तुम्ही श्वास घेता, तुमचा हृदय काम करतो। हा करणारा कोण, हा घडवणारा कोण, बस तो म्हणजे तत्व आहे। म्हणून त्याला सृष्टीचा निर्माता असं म्हटलं गेलं आहे। त्याची ओळख
त्याची ओळख, त्याच्याप्रती आपलं ऋण पेरणे, नाही का, तो जो आपल्याशी घडवून राहिला. आपण म्हणतो ना, विकार कोणाला होता तर शरीराला होता. कोणती बिमारी असो, शुगर असो, बीपी असो, कॅन्सर असो, शरीराला होता. कोणी त्याचं दुःख मानते, पण तो आनंद घेण्यासारखा विषय आहे. दुःख मानते. दुःख का बरं? की आमच्यामध्ये मोहमाया अहंकार आहे म्हणून. मोहमाया कशी आहे? जन्म घेतलो माहीत आहे, शरीर हा नश्वर आहे, पण नाश व्हायची जेव्हा वेळ तर माणसाला भीती वाटते. मी मरीन तर नाही, माझा काही होईल तर नाही. का भीती वाटते? मोह आहे शरीराप्रती, या शरीराप्रती, या मासावर प्रेम आहे आमच्या. आता इथे एक समाज आहे, वाईट नाव मानून घेऊन मी जातीवाद करत नाही. तुम्ही चंभार एक समाज आहे, त्यांच्या मासावर प्रेम आहे, अगमुद्द्यावर, त्यांच्या मासावर प्रेम आहे. मास जातीय विचार मासावर प्रेम करते, नाही का? तुम्ही म्हणून त्यांना म्हणता सर्वात जास्त मासावर प्रेम करतात जेव्हा ते बसली आहे. या मासासाठी टिकला पावडर नाही, अजून टाका त्याचे फेशियल, जो बॉडी वॉश, तो कूल वाला कोणता कोल्ड क्रीम नाही, अमका क्रीम, तमका क्रीम, हे मासावर प्रेम करतात. तुला चंभार नाही, ते सगळे जे मेकअप जास्त करतात, हे विचार करतो म्हटलं तर. मग आम्ही गुच्छ जेव्हा नीच हा प्रकार नाही आहे, मासावर प्रेम करणार. मी साध्या भाषेतून कॉमेडी करता बोललो, पण तो शरीर जो नाश होणार आहे, नश्वर आहे, हे माहीत असताना आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. जेव्हा की आम्हाला शरीरावर प्रेम करताना ईश्वराची कधी प्राप्ती होत नाही, त्याची ओळख होत नाही होत. कारण की जेव्हा तुमच्यामध्ये प्रेम नाही आहे, राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे, माया आहे, अहंकार आहे, त्याला कधी परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून मरावं लागते. मनुष्य जेव्हा मरते, शरीर नष्ट होते, आत्मा ती परमात्म्यामध्ये गेली होते, तेव्हाच त्याला परमात्म्याचे दर्शन होते, त्याला समजते. पण या मार्गामध्ये जीवन विशेषतः काय या मार्गामध्ये? मी काय असं बोलता म्हटलं, तुम्ही दुनियाचे पाप करलो ते साल बरे, गंगा स्नान करलो पाप मुक्त. आता इलाहाबादची यात्रा बदलली की पुष्कळ लोक गेले, कायसाठी? पाप मुक्त. पण या मार्गामध्ये, या धर्मामध्ये असं नाही. हा मार्ग कसा शिकवते, धर्म कसा शिकवते सांगा. पाप केलास आपली चूक कबूल कर. काय म्हणते? चूक कबूल कर आणि वचन दे, यापुढे विना कुणाची चूक करणार नाही, तर तुला माफी आहे. तुला माफी नाही. ही विशेष भाव आहे, हा विशेष भाव आहे. जसं भाऊनं मगाशी बोलता म्हटलं की तीर्थाबद्दल मी विषय माझ्या कोणत्याच धर्माच्या नंतर घेतो वाटल्यास मी बोलता जे येईल तुम्ही बोलायचे प्रयत्न करतो. हे सत्य गोष्ट आहे. तुम्हाला डोका दुखला, पाय दुखला, हात दुखला, ताप आला, अटॅक आला, तुम्ही पहिले काही मला तीर्थ पाहिजे, तर हे अंधश्रद्धा नव्हे. तो कोणी प्रश्न निर्माण केला, प्रश्न काय उत्तर कसं द्यावं हा प्रश्न आहे. पहा म्हणा, माझी देव आहे हा माझा विश्वास आहे, माझा अनुभव आहे, मी त्याचा शिष्य आहो. म्हणून प्रथम पहिला इलाज मी माझ्या गुरुदेवाचा करतो आणि माझ्या देवाने, माझ्या गुरुजाने देवाची प्राप्ती केली. गुरुने मला शिकवलं आहे की तू प्रथम तीर्थ घे आणि मग तू डॉक्टरकडे जा. आराम जर नाही वाटला तर डॉक्टरकडे जा. म्हणजे काय होईल? अंधश्रद्धा माझ्यामध्ये नाही आहे. जर तुझा देवावरच राहतो, तीर्थ आला, अटॅक आला तरी पण नाही, औषध घेतच नाही, तर ती अंधश्रद्धा झाली. मरून राहिला, मरणागती केला नाही का. बाबाने म्हटलं जेव्हा साप चावला असेल तर तुम्ही तीर्थ घ्या आणि लगेच डॉक्टरकडे जा. म्हणजे अंधश्रद्धा आम्हाला बाबाने शिकवलं नाही. ज्याच्यावरून मी पुष्कळशा गोष्टी समजावून सांगू शकतो. पण मी मानव धर्म सांगितलं की आज इथं ज्या प्रकारच्या आम्ही गोष्टी केल्या की पहा, मी बरं झालं की माझी जागा निवडली, मी तुमच्याशी संबंधित आहोत, माझ्याकडे फोटो मंडळाची आहे, मी विरोध करून असं म्हटलं. इथं आम्हाला प्रेम दिसला, ही आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते की समाज असा करावा. मी जर आज कुठं चुकलो असेल, मी विनंती करणारी भगवंताला योग मागेल. मी चुकलो तर माफी भगवंताला मागेल. मला कर्महोतून सोडलं तर माझा भगवंत सोडेल. मी संस्थेचं नाव घेणार नाही, संस्था मला सोडणार. मी आणि समजा जर मी अडलो, समाधान भेटलं तर मी कुठे जाईल? मला माझ्याच कार्यकर्त्यापाशी जावं लागेल. याचा मुद्दा खूप सुंदर आहे. पल्ला खाली याचा एक सुंदर मुद्दा आहे की जन्मजात एक प्रश्न असा केला की तुम्ही जर प्रत्येक शरीरामध्ये नाही का आत्मा आहे आणि आत्म्यामध्ये परमात्मा आहे, तर तुम्ही तर परमज्ञानी झाले, तुम्हाला गुरुची आवश्यकता नाही आहे. मी असा भाऊला काल माझ्या शेतावर आले होते, भेटलो नाही 2-3 दिवस झाले. भाऊ म्हणे कुठे आपण शेतात? तुम्ही तिथे येतो म्हणे. मला या आणि बसलो, या चर्चा निघाला. भाऊ म्हटलं बघा गुरुची महिमा कशी आहे. तर
परमात्मा गुरु भगवान बाबा हनुमानजींनी बाबांना मार्गदर्शन केलं. आम्हाला परम मार्गदर्शन महानतेका झुंजूजींनी दिलं. आता महानतेका झुंजूजी हयातीमध्ये नाही असं शरीर, पण शब्द जागृता म्हणून माझा प्रत्येक माणूस ठरला आहे. याचं महत्व खूप सुंदर आहे. ज्याला कळलं तो चूप राहते आणि शांत राहते, ज्याला नाही कळलं तो बघतो. आता कर्मभोगची व्याख्या ही खूप सुंदर आहे. काही लोकांना आज मी मार्गामध्ये आलो कसा आहे, मला त्याला असं वाटतं की मला काय झालं म्हणजे चांगला होतं. त्याला आज असं वाटतं, त्याला माहित नाही का अंत समय घेईल तेव्हा जी अवस्था काय आहे. मुक्ती मला कुठं भेटणार आहे, कुणा शब्दावर भेटणार आहे. तळप मला कशी त्याला माहित नाही आहे. गुरुचं महत्व लोकांना कळत नाही. तू गुरुचं महत्व आहे का? जेव्हा म्हटलं प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा आहे पण त्याला दिसत नाही, तर हे समजून कसं सांगायचं? समजून सांगितलं भाऊ सांगितलं, भाऊ पहा ओळख कशी करायची परमात्मा. डोळे आहेत, एक दिवा आहे, माहीत आहे दिवा हा प्रकाशमान आहे, पण त्याला दिसत नाही. मग त्याला डोळे बंद करून ठेवले. डोळे बंद करून ठेवले पण दिवा दिसत नाही. तेव्हा कोणीतरी येतो आणि डोळे उघड, हा दिवा आहे, दिव्याच्या प्रकाशामध्ये पहा, त्याला दिसतोय. म्हणजे त्याला दिव्याची कोणतरी ओळख करून देतो. जो करतो त्याला आपण असं गुरु असं म्हणतो, गुरु असं म्हणतो. तसाच प्रत्येक आत्म्यामध्ये परमात्मा आहे. आमचे डोळे बंद होते, आम्हाला माहित होतं परमात्मा आमच्या डोळ्यातून जागृत शक्ती आहे. ते उघडून कोणी दिलं? महानता की भावजिंदोजीनं. त्यांनी आम्हाला दाखवून परमात्मा परिचय कोण करून दिलं? महानता की भावजिंदोजीनं. आणि त्यांच्या मतातून प्रत्येक काय तो मार्गदर्शक आपला गुरु आहे. अशा या विषयात धरून मला सखोल जर देतो म्हटलं तर मला पुष्कळचे विषय द्यायचे, पण तो विषय घेत नाही कारण की मला वेळेच्या आतमध्ये पुष्कळचे विषय बोलायचे. या मार्गामध्ये प्रत्येकाने हे समजायला पाहिजे की आमचे कोणतरी असे एक व्यक्ती आहे जो आमचे डोळे उघडून आम्हाला दिव्याच्या प्रकाशाची ओळख करतो. तो आमचा गुरु आहे. त्याला महानता की भावजिंदोजी असं म्हणतात. त्यांनी दिलेले मार्गदर्शक आमचे गुरु आहे. आम्हाला त्या शब्दाला जागायचं आहे, म्हणून कोणी सेवक मनमानी पण करू नये. मगाशी मला हा विषय थोडक्यात एक पसरवण्याकरता म्हणून सांगतो. असं या मार्गामध्ये जाऊ नये येऊ नये ह्या विषयावर मी त्याशी धांगल्या पिपरीमध्ये बोललो की सेवक बनवणं संसार नामपणे होत असेल तर तुम्ही मानू नका. घरी ज्या ज्योतला देवाला सांगा की देवा तो आदेश असा आहे. बाबांनी जोडणे शिकवला आहे नाही का. मानव धर्म हा बाबांनी दिलेला आहे आणि मी असं करू शकत नाही, कारण या मार्गामध्ये महानता का जुने हा प्रकार कधी केलाच नाही. बाबांनी काय केलं? जो सेवक मनमानी करतो त्या कार्यकर्त्याला अधिकार आहे. तो मिटिंग घेऊन किंवा असं ठरवून सांगू शकतो, एखाद्या व्यक्तीला बदली करू शकतो. बाबांनी असं प्रत्येक गावामध्ये केलेलं आहे. बाबांनी बाबाच्या गटामध्ये केलेलं आहे. बाबांनी आमच्या पालोऱ्यामध्ये एका सभेत आमचेच मार्गदर्शक होते इल्मेकाच्या अगोदर. त्यांनी असं म्हटलं होतं, झोपच्या का बत्ती जोडून नाचलं होते की असं कधी आहे का धर्मामध्ये औषध खाऊ नये? कोण म्हणते खाऊ नये? अरे काही दुसरी विधी राहू शकते. ते तसे बोलत होते, ते चालाक होते, वेळेवर मुद्दा बदलला होता. असं आहे का म्हणा औषध वगैरे खाऊ नये? कोणता धर्म असा म्हणतो? नंतर ते मार्गामध्ये आले. नंतर पालोऱ्यामध्ये जेव्हा महानता की भावजिंदोजी शेंडेपर्यंत जमा झाला होता, त्यांनी बाबा सांगितलं, बाबा हे बाबू हे असे म्हणतात मध्ये असा कुठला धर्माच्या औषध खाता येत नाही. कोणता धर्म आहे असा? त्यांना उभं केलं, उभे व्हा. ते उभे खायचे बाबा समोर. का तुम्ही असे म्हणले का? मी असं म्हणलो चालाकीचं उत्तर दिलं. हो बाबा मी असं म्हणलो म्हणे. असं कोणत्या धर्मामध्ये आहे? काही दिवसाकरता खात आहेत ना, आपण 42 दिवसांना खात ना बाबामध्ये. बाबांनी म्हटलं हो म्हटलं. काय म्हटलं? त्या माणसानं मरेपर्यंत औषध झालं. एक दिवस ते जेव्हा नागपूरला गेले मावळकरकडे, माझ्या लक्षात मुद्दा आला. मी त्यांना सांगितलं, मी त्यांच्या हातावर शिष्य म्हणजे सेवक होतो तरी पण तुम्ही जे म्हटलं होतं म्हटलं शब्दामध्ये बसलं. बाबाने काय म्हटलं? हो हे ना खात बसला म्हणून तुम्ही औषध खाऊन राहिलं. जेव्हा त्यांनी याची मागणी मागितली, मावळकरकडे गेलं, त्याची रिपोर्ट मी लागली. म्हणून ते मला खूप जास्त मानायचे. गुरु जे होते तुम्हाला नमस्कार घ्यायचे मध्ये लागले होता. सांगतो त्यांच्या अनुयायी परिवार जिवंत आहे ते सांगते तुम्हाला. मी नाही गेलो तर माझ्या घरापर्यंत यायचे, मला वाकून नमस्कार घेतला आलेला आहे म्हणून. त्याचं कारण काय वेगळा होता, तो प्रेम. तर माझा उद्देश बोलण्याचा जो उद्देश होता, बाबांसमोर चला जातो औषधीबद्दलचा मुद्दा होता. तेव्हा बाबा म्हटलं माहिती ठीक आहे म्हणे, हा व्यक्ती उभा राहील. जर हा इथं पोहे खायचं, मी पण पोहे खाणार नाही, माझ्या त्याग. बाबांना म्हटलं खाणार नाही. बाबा आदेश द्यायचे, हा राहील तर तो नाही तर कोणते सेवक नाही. बाबा त्याला मार्गेला बोलायचे, याचे कार्य बंद, याची ज्योत बंद, याच्याशी कोणत्याही सेवक नमस्कार घ्यायचा नाही. ही परंपरा या मार्गाची आहे, संघटनेची परंपरा नाही आहे.
पुरा बायकॉट गावाचा नाही आहे. एक व्यक्ती असा राहू शकते, मी राहू शकतो, माझ्याही बायकॉट केल्या जाऊ शकते. जर मी नियमाच्या विरुद्ध असेल तर, या धर्माच्या विरुद्ध असेल तर, मी माझ्या मार्गदर्शकाचा अवमान केला असेल तर, मी असं काहीतरी अपमान केलं किंवा अशा कार्य केलं असेल तर, ही परंपरा या देशामध्ये आहे. पण तसं संघटनाचा काहीच दोष नाही. संघटनाबद्दल काय तर जसं मी एक खूप सुंदर विचार म्हटला मगाशी, तुम्ही ज्या ज्या विषयावर बोलले होते ते विषय मागे पुढे झाले आहेत की राहुल ते स्त्रियांकरता नियम अच्छा पुरुषाकरता का नाही. साहेब, एक मर्यादा आहे. स्त्रियांना म्हटलं गेलं की या मागाची जी संचालिका आहे घरा परिवारामध्ये ती बाई आहे. बाई ही जन्म देणारी, बाई ही दूध पाजून मोठं करणारी, मोठी झाली परिवारामध्ये स्वयंपाक करणारी, माणसं जे काय बोलतात त्याला घेऊन सांगते पूर्ण परिवार सांभाळणारी बाई आहे. मुलांमध्ये संस्कार निर्माण करणारी बाई आहे. तिला हा परिवार चालवायचा आहे म्हणून ती हा धर्म चालवू शकते. तिला घरामध्ये काय सुख आहे काय दुःख आहे तिला करते. म्हणून कार्यकाल जातात ते कधी कधी एकटे येतात. बाबा म्हणायचे तू एकट्याला तुझी गृहस्थी नाही आली का? गृहस्थी म्हणजे बाई होती. कारण की तिला समजते माझ्या घरात सुख आणि समाधान आहे का, काय भरलाय काय पुरलाय काय पुरणार आहे की नाही पुरणार आहे. म्हणून कार्यकाल जातात कधी कधी जातात पुरुष लोकांचे जातात एकटे दुखते नाही मिळून जातात. आपली अडचण सांगावी, आपली अडचण सांगावी, तिला सगळं माहिती असते. ते सर्व संचालिका त्या घरातली बाई असते. तिच्यावर तो परिवार धर्माच्या व्यवस्थेत चालत असते. म्हणून तिला विशेष बंधन दिले गेले आहे, तिला विशेष सांगितलं आहे. या मार्गामध्ये मी कधी कधी म्हणतात की माणसाला 10 आणि बायांना 12 बंधन आहे. नियम आहे तो हेच आहे की पतिदेवाचे मान, ही जी भाषा आहे ना की पतिदेवाशी भांडण केलं भगवंताशी केलं, पती पत्नीचं प्रेम नाही जीवन व्यर्थ केलं. म्हणून मी बायांना अगदी सुंदर सुंदर सांगतो समजून की बाई तुम्हाला एकच नवरा आहे. हा असा बोलला असा वागला असा केलं तू तर नको करा, तुम्हाला एकच नवरा आहे. पण हा परिवार सांभाळण्याकरता त्या माणसाने जो बाहेर जाते त्याला 10 नवरे आहेत. त्याला मालकाची ऐकावी लागते, अधिकाराची ऐकावी लागते, गिरायकाला अभितुली होते ते ऐकायला लागते. तो सहन करते का बरं? त्याला का परिवार फसवते आहे, परिवार फसवते आहे. आम्ही जेव्हा आणतो तो फक्त आयता करून वाढता, आयता करून वाढता. पण तो करण्याकरता जो राबून येते, तो जो कमाई आणते माणूस त्याला का सहन करायला लागते, किती कष्ट करायला लागतं त्या माणसाला माहिती आहे. म्हणून त्या माणसाची तुम्ही कदर करा, त्याची मर्यादा पाळा, त्याची मर्यादा पाळा. त्याचं प्रेम कुटुंबात राहायला पाहिजे, त्याचं मन घरामध्ये गुंतल्या पाहिजे. मग त्याच्या घरच्या बाईने कसं बोलावं शिकवल्या गेल्या प्रत्येक धर्मामध्ये. म्हणून तिला सांगितलं गेलं आहे की स्त्रियांनी मुलांना व पतीला वाईट शब्दात बोलू नये, नुसतं बोलू नये एवढंच नाही तर त्याची प्रेमाने वागावं, मर्यादा पाळावी, सक्त इमानाने त्यांचा संसार करावा. हा त्याचा मागचा एक दृष्टिकोन आहे. असं या मार्गामध्ये आमच्या बाबांनी शिकवलं. बाबांनी काही विशेष बाहेरचं असं काही दिलं नाही, पण जे काही दिलं बाबा त्याच्यामध्ये एवढं गूढ अर्थ आहे, गूढ रहस्य आहे ते आम्हाला मात्र समजते किंवा समजत नाही. तर आम्हाला म्हणून समजून घेण्याच्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आज एक सुंदर विषय आहे की बाबाचे आदेश मंडळाचे आदेश. पण एक सुंदर वाक्य पुन्हा आहे, बाबांनी मंडळ बनवल्यावर अध्यक्ष बनवल्यावर पण बाबा जिवंत एवढे दिवस राहिले ते बाबांनी मंडळाचा आदेश नाही पाडला. बाबा आदेश द्यायचे, बाबा मार्गदर्शन करायचे, तसं मंडळ चालायचं. ही सत्यस्थिती आहे, ही सत्यस्थिती आहे. बाबांना मंडळाच्या काही लोकांनी जो हे तुम्हाला शिकण्यासारखं आहे सर्व संस्थांच्या लोकांना की बाबांना पण मंडळच्या लोकांनी म्हटलं की बाबा तुम्ही तुमच्याकडचे फोटो बदलवून टाका. तुम्ही जेव्हा आता म्हटलं एकसारखे फोटो सर्व सगळ्यांना दिलेली आहे, सर्व सगळ्यांना एकसारखे फोटो दिलेली आहे, तर तुमच्या घरचे फोटो तशीच असावी, तुमच्या घरची फोटो तशीच असावी असं म्हटलं गेलं. तर बाबांनी म्हटलं ठीक आहे, ठीक आहे. बाबांनी पण फोटो बदलवले, पण जुनी फोटो मात्र विसर्जन केली नव्हती, ती पेटीमध्ये ठेवलेली होती. परिणाम ज्या बाबांना खूप दुःख आले, बाबाच्या अंगाला खाज यायला लागली, बाबाच्या अंगाची आग व्हायला लागली, बाबा बेभानसारखे करायला लागले. ते बाबांनी म्हटलं की माझी ती फोटो काढ म्हणे, जी भगत प्राप्तीची आहे, जी भगत प्राप्तीची आहे, ती फोटो काढ, ती फोटो लाव म्हणे इथं. आता विचार करा, बाबांना मंडळाच्या आदेश म्हटलं तर मंडळाचे आदेश बाबांनी पाडले नाही पाडले. त्या फोटोवरती पण अनुभव घडला नाही घडला. विशेष नसेल फोटो बद्दलचा महत्व, फोटोचा महत्व सुंदर आहे. याचा अर्थ सिद्ध झाला आहे, त्याच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे की खरी फोटो कोणती, ज्या फोटो तुम्ही कार्य केले आणि तुम्ही त्याग केला ती खरी फोटो आहे. ती फोटो जाता कामाला, ती विसर्जन करता कामाला, ती महत्वाची फोटो आहे. हे तिथून सिद्ध होऊन आलं, हे सिद्ध होऊन आलं. फोटो कुठून आहे? तुम्ही म्हणता मंडळाचे मोळ हात उचलला मगाशी तुम्ही, आम्ही परमात्माचे सर्व. फोटो कुठून येतात? प्रेसमधून आहे. कार्य तुम्ही भगवंताची केली, कसे केले? बाबांच्या आदेशाप्रमाणे केले. तुम्ही त्यागी आहात? नाही आहेत, मी नाही आहे.
आम्ही काय केलं, आम्ही त्यागाचे कार्य केले, एक दिवसाचे केले, ते फक्त बंधन आम्ही बंधन पाडले. मग अशी प्रपंचाविषयी सुंदर भाषा सांगितलं भाऊ मी का भाऊ म्हणतात हा मार्ग काय मानता किंवा त्याचे विचार कसे आहेत सुंदर बघा. प्रपंचातून परमार्थ, बाकी धर्मात कसा आहे परमार्थाकरता प्रपंच त्यागून द्यावा लागत होता, त्याला वानप्रस्थ आश्रम म्हणतात नाही. आणि माझा धर्म काय म्हणते प्रपंचातून परमार्थ. आता प्रपंच त्यागून द्या नाही. माझ्या बाबाचे शब्द मी ऐकलं गजर मुखातून, हे जे ब्रह्मचारी आहेत म्हणे माझ्या भावात चुकतोय म्हणे यांच्यावर. तुला माणूस म्हणून जन्म दिला, माणसाचे कर्म करत नाही. एक माणसाने दुसरा माणूस निर्माण करावा, त्याला जीव म्हणजे प्रपंच असं म्हणतात. माणसामध्ये शक्ती दिली, तो निसर्गाचा निर्माता आहे, सृष्टीच्या रचनेचा आहे. माणसामध्ये पावर का बी निर्माण केलं माणसामध्ये, म्हणून माणूस बाईच्या माध्यमातून नाही का संततीची उत्पत्ती करू शकते. हे गुण देण्यात गेलेला बी असं म्हटलं गेलं. जर तू हे जन्म तुला दिलं पृथ्वीवर माणसाला, तुझे हे करत असेल तू तुझ्या जिंदगीवर. म्हणून ब्रह्मचर्य या मार्गामध्ये प्रपंचातील परमार्थ किती सुंदर शब्द की पहा वानप्रस्थ आश्रमामध्ये काय होते की लोक या वयामध्ये जेव्हा आई वडिलांना पोसायचं आहे, संसार सांभाळायचा आहे, मुलांना मोठं करायचं आहे, तुम्ही त्यागता आणि जंगलामध्ये जाता. जंगलामध्ये जाऊन तुम्ही कोणती प्राप्ती करता की तुम्हाला पुन्हा भूक लागते, तुम्ही भिक्षा मागून लोकांचा खर्च खाता. भिक्षाम देवा, अरे तू आपला संसार त्यागला, आई वडिलांची सेवा नाही केली नाही तेव्हा त्याग केला, तू माणूस म्हणून कर्म पूर्ण नाही केलं. जरी कर्तव्य आई वडिलांची सेवा करून ते तुझे देव आहे, तुम्ही त्याचा त्याग करता. माझ्या धर्माच्या एक एक वाक्य बघा तुम्ही किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये एवढा गुण रहस्य आहे या धर्मामध्ये की फक्त सांगितलं गेलं नाही. म्हणून बाबांना असं म्हटली आहे ज्ञान पररस मररस होई, ज्ञानाच्या गोष्टी आणि पुस्तकाला लिहून न ठेवता तसे कर्म करून दाखवणारे महान की बघून. म्हणून प्रपंचातून परमार्थ या मार्गामध्ये तुम्ही तुमचे जीवन जगा जबाबदारी पार पडा अंत समयपर्यंत. आई वडिलांची सेवा करा, मुलांना मोठं करा आणि माणूस म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडा. हे या धर्मामध्ये शिकवलं गेलं. या धर्मामध्ये शिकण्यासारख्या पूर्ण अशा मोठ्या गोष्टी आहेत. मी मगाशी एक शब्द बोललो ना कार्यकर्ता विषय बरोबर, तिथे लिहिलं आहे पुस्तकामध्ये, वाचा का लिहिला आहे, सुंदर शब्द आहे. तुम्ही त्याग झाला पक्की आहात, तुम्ही मोकळे आहात, आपल्या घरच्या घरी कार्य करू शकता. कोणी परिवाराच्या लोकांनी वडीलधाऱ्या माणसाकडून कार्य घ्यावे आणि घरी कार्य घडवावे, एकमेकाची छूस लक्षामध्ये आणावी. पण तिथे एक पुन्हा ओढ गेली आहे, खुट्टावर बांधून ठेवलं आहे घरामध्ये सेवकाने कार्यकर्त्याला. मी पण मानल्या गेला. प्रत्येक जण काय म्हटलं, एवढं करून जर तुम्हाला आराम होत असेल तर तिथेच जा. तिथे म्हणजे कुठं, जिथून तुम्ही कार्य घेतले होते आपल्या कार्यकर्त्याकडे बांधून ठेवलाय या शब्दावर. एक मला हे कळलं कसं, एक लाखे नावाची बाई माझ्या भंडाऱ्याची होती. आता तिला मी ओळखत पण नाही, नावही मला माहित नव्हता, पण ती भंडाऱ्याची आहे. ती वर्धा जिल्ह्यामध्ये राहायला गेली. तिच्या मुलं तिथून कार्यात मारबते म्हणून मार्गदर्शक आहे. तिच्यावर भयंकर आपत्ती, सोरायसिस का बिमारी का, तिची अवस्था खूप खराब. ही बाई एकदम कार्य करते, तो मार्गदर्शक म्हणून कार्य करते. तिच्या आपत्ती एवढी, नाना प्रकारचे लोक जेव्हा समाजामध्ये मार्गदर्शन होते, बाई तुम्ही पहिले कार्य घेतलं का म्हणते, हो तुझे मार्गदर्शक कोणतं होते तुरस्कर, तू बाई पहिले ज्या म्हणते आपल्या कार्यकर्त्याकडे तुझी कोणती चूक आहे तू तिथे सांग, त्याशिवाय तुला समाधान भेटणार नाही. ते लाखे नावाची बाई आहे मोठ्या बाजारामध्ये हनुमान मंदिरच्या माग, ज्या होत्या त्याकडेच तू तिथं जाऊ, तू आपली चूक सोडवत नाही, तुला समाधान भेटणार नाही, माफी मिळणार. आणि बाबाच्या पुस्तक लिहिलं आहे कुठंच जावं लागलं. या धर्माची रूपरेषा एवढी सुंदर बांधली गेली आहे की निराकार महाचकार म्हणतात. पण या आम्हाला एक एक अनुभव हा मार्ग समजून घ्यायचा, शिकून घ्यायचा आहे. तर बाबाचे आदेश मंडळाचे आदेश मी समजून सांगितलं आणि म्हणून सांगितलं की बाबाचे आदेश हे जे आहेत, बाबाने फक्त मार्गदर्शन केलं. 3-3, 4-4 कार्यकर अध्यक्ष बाबाच्या काळामध्ये बदलले, त्यांनी बाबाला मार्गदर्शन केलं नाही, बाबानेच या मंडळाला मार्गदर्शन केलं. आता हे आले आहेत पण यांना काही बदलाचा अधिकार नाहीये. तुम्ही विनंती आणि प्रश्न बदलू शकत नाही. बाबाच्या मुखात शब्द जो व्यक्ती मला भेटला त्या नाव आहे श्री हरी नक्षिरे. मी त्या माणसाशी बोललो, मला एक फायद्याची गोष्ट आहे, सर्व संस्थेशी मिळून आल्याचा फायदा कोणता असेल, या बुजुर्ग लोकांच्या सन्मानाचा फायदा असेल. हे जे बाबाच्या काळातले जे लोकांनी बाबा मार्गदर्शन केलं त्यांच्या मुखात तुम्हाला बाबाच्या गोष्टी ऐकायला भेटून राहिल्या. मी श्रीहरी नक्षिरे सोबत भेटलो जी भाऊ छापरकडे प्रॉडक्ट होते ते हो तिकडचे एवढे गडचे आहेत ते पवनीकडचे, ते त्यांच्याशी भेटलो. योगेश बाबाचा ऑपरेशन जेव्हा झाला, योगेश भाऊने बाबा जेव्हा भरते होते, बाबांनी मला पाहायला घेतलो, आवाज मारला मला बसवलं म्हणे, दवाखाने नाव झाले ना मला आठवत नाही. आणि मला बाबाने म्हटलं म्हणे, सेवक ही तुम्ही विनंती आणि प्रार्थना लिहिलेली इथला एक एक शब्द जागृत आहे, इथला कोणत्या शब्द बदलवू नये, कमी करू नये किंवा जास्त करू नये, केल्यास माझ्या भगवंत साथ देणार नाही.
ही विनंती आणि प्रार्थना आणि मंडळाचा आदेश म्हणजे बैठकीचा आदेश ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाबाच्या एकच शब्द दिलेला, बाबाची चर्चा बैठकीचा आदेश लिहून दिला. आदेश काय आहे? भगवत प्राप्ती करता निष्काम कर्म करता नाही नाही. भगवत प्राप्ती के लिए निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सगुण टिमकी नागपूर बाबांचा आजची चर्चा बैठक, हा आदेश चर्चा बैठकीचा हा दिलेला महान किंवा दिला. म्हणून टिमकी टिमकीचं महत्व समजून सांगितलं. टिमकी हा शब्द कसा आहे? टिमकी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. टिमकी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी, स्त्री म्हणजे कोण? स्त्री म्हणजे जननी, जन्म देणारी. स्त्री म्हणजे जननी, जन्म देणारी. धरती स्त्रीलिंगी शब्द आहे. पण धरतीला आम्ही काय म्हणतो? धरती माता असं म्हणतो. ती आमची माय माऊली आहे. धरती माय माऊली आहे. तशी टिमकी या सेवकाची माय माऊली आहे. तो तिनं इथं मानव धर्माला जन्म दिला, तिनं या मंडळाला जन्म दिला, तिनं परमात्म्याचे उगमस्थान तो आहे. म्हणून ती माय माऊली आमची काय आहे? टिमकी म्हणजे काय तर माय माऊली आहे. जिथून सर्व गोष्टीचा उगम झाला आहे, प्रकट झालेली आहे, ती आम्हाला मिळालेली आहे. कोणती वस्तू पाहिजे या धर्माची महानता घेऊन दिलेली? विनंती असो, प्रार्थना असो, तत्व असो, शब्द असो, नियम असो, नाही का, बाबाचे मिळणारे आदेश असो त्या टिमकीमधून मिळाले. म्हणून टिमकी ही माय माऊली आहे. आणि मी लोकांना म्हटलं की दादा न माय माऊलीचा अनादर करून, अपमान करून, द्वेष करून, राग करून तुम्ही मावशीचा राग लोभ करून गेलाय. मावशा कोण? मोहाडी मंडळ मावशी आहे, रामटेक मंडळ मावशी आहे, वर्धमान नगर मंडळ भी मावशी आहे, मावशी आहे, महानगर उमर संस्थान मावशी आहे. 17 संस्था आहे म्हणतात, 1760 ठरवतील, त्या सगळ्या मावशी आहोत. पण माय एक आहे, जिनं जन्म दिला ती खरी माय. जन्म देणारी टिमकी आमची माय ही एक आहे. ही मावशी आमची माय माऊली आहे. या माय माऊलीचा अनादर करून तुम्ही कुणाचा सत्कार करता, तो सत्कार पूर्ण होणार नाही. माय माऊली दोषी बनाल, दोषी मरेपर्यंत राहा आणि दोष तुम्हाला कर्मभावातून सोडवणार नाही, उलटा फसवेल. म्हणून संसार कोणत्याही वेळा पण अनादर करू नका, तिचं नाव बदलवू नका, तिच्याविषयी राग करू नका, जाण्यास रोखू नका, म्हणण्यास रोखू नका. दोषी भगवंताचे हा नियम आहे. हे अशा बहुशा गोष्टी आम्हाला समजत नाही समजत. जीवन जगताना ताकद आहे, पैसा आहे, घमंड आहे आम्हाला या गोष्टीचा, म्हणून आम्ही कधी या गोष्टी मानत नाही. पण अंतसमय मात्र मोठा दुःखाचा असते. अंतसमय खूप दुःखाचा असते. देवा मी का केलो, का गुन्हा आहे माझा, कोणता पाप आहे माझा, मग सोडव रे देवा. खूप भीक मागते माणूस, पण तेव्हा मात्र मुक्ती भेटत नाही. म्हणून हे सगळे जे कष्ट आहेत आम्ही करतो, हे साधू संन्यासी जंगलामध्ये जातात, मग तपकीप करतात, कशा करतात? फक्त मुक्तीसाठी. मुक्ती खूप मोठा शब्द आहे आणि तो या तत्वामध्ये आहे. दुःखदारी दूर करते वेळ उद्धार. पण त्याच्याकरता हे 2 तत्व महत्वाचे आहे की मर्या जी भगत नाम आणि परमात्मा. मर्या जी भगत नाम परमात्मा आहे हे खरे मुक्तीचे कारण आहे, हे प्राप्तीचे पण कारण आहे. आणि जीवन जगण्याच्या कारणीभूत काही गोष्टी असतील तर फक्त हे 2 तत्व महत्वाचे आहेत. हे तर 2 आम्हाला त्याला काय म्हणतो वरदान आहे मिळालेले. हे केलं तर दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छानुसार भोजन आहे. म्हणून त्या भोजनाच्या प्राप्तीसाठी, उद्धारासाठी आम्हाला काय करायचं आहे? ध्यान एक भगवंत मान्य आहे, त्याच्या गुणाचे पालन करणे आहे. विचार करा, निराकार आहे पण गुण भेटले, निराकार आहे गुण भेटले. म्हणजे गुण समजून सांगलं. मागच्या वेळेस मला एखादी म्हटलं शंकराविषयी बोलले मला, त्यांना उत्तर देऊ इच्छितो मी तर तुम्ही कुठे गेलेच नाही, तुम्ही एकाच ठिकाणी बसल्या. ना तर महान तुम्ही ऐका, मी शंकराविषयी बोललो कोणतरी असं म्हणे. अरे कहा तक तुम्हारी पहुंच है? महानता की बाबा दुधीचे माणूस आहे का तुम्ही? राजा बलीची कहाणी सांगितलं, वामन अवतार सांगितलं, अहिमय राक्षसाची कहाणी सांगितलं बाबाने सांगितलं. वामन अवतार हे 3 पग आहे बोले, तत्वशत नियम म्हणजे 3 पाव आहे, 3 पग आहे बोले. त्याने वामन अवतारचा अवतार झाला. अहिमय राक्षस, गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथची कहाणी सांगितलं. महानता की बाबा तुम्ही, कारण हा समाज कसा आहे याला पटवून द्यायचा तत्व म्हणजे काय. तर म्हणून मी मागे समजून सांगितलं, आज पिंगेकरांनी समजून सांगितलं. मी कोणाला असे उदाहरण देऊन सांगतो की हे रिअल आहे, इथून समजा शिकण्यासारखा हा मार्ग आहे. आज फोटोचे महत्व कसे म्हटलं, फोटो जडली होती, राघवत साहेबांनी सांगितलं. साहेब त्या सिल्लीमध्ये अजून एक प्रकार घडला, नाव घेत नाही, मला अनादर नाही, मला अनादर नाही, कधीच नावापासून म्हणतो. कोणाविषयी द्वेष पसरायचा नाही, कोणाला बदनाम करायचं नाही. हा मानव धर्म आहे, माणसामध्ये प्रेम निर्माण करायचा. म्हणून एक उदाहरण सांगायचं. सिल्लीमध्ये ही गोष्ट आहे, एकाच्या घरी हवन झाला, असे फोटो अर्धी भेटली. अर्धी मला फोन आला, तोच राजेश भावनेचा फोटो सहित मला पाठवला. मी फुटली गेलो मी घरी, अशी पूर्ण फोटो भेटली होती. आम्ही कारण शोधलं त्या बाईच्या मूर्खपणा की त्यांनी जेव्हा हवना करता जो आपण पाणी बाल्टीमध्ये आणतो, बाथरूम मधली बाल्टी आणली
त्या बाल्टीमध्ये केसही सापडला फोटो आंघोळ करताना, त्या बाल्टीमध्ये आंघोळ केली. भगवंताला मान्य नाही, भगवंताला मान्य नाही. पाण्याचे महत्व काय तर एक उदाहरण घ्या. पेट्रोल पंपमध्ये एक सेवक होता सार्वे नावाचा सेवक होता. हा शिकण्यासारखा सेवक आहे. म्हणून पाणी घेताना भांडे कसे धुवावे, कुठे धुवावे, खूप महत्वाचा मुद्दा आहे. एक सार्वे नावाचा सेवक पेट्रोल पंपचा आहे. तो बाथरूम मध्ये भांडे धुवायचा, पूजेचे धुवायचे भांडे धुवायचा. त्याला स्वप्न पडला महानताईची बाबा तुम्ही म्हटलं की हे मी सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. काय म्हटलं भाऊ? सहन करणार नाही. त्याला बाबांनी म्हटलं स्वप्नामध्ये आले महानताई हे मी सहन करणार नाही. तो नाही ऐकला. तो स्वप्न उलटा लोकांना सांगितलं लोकांना मला असं स्वप्न पडला म्हणे. पण सुधारणा नाही केला त्या माणसानं. 7व्या दिवशी मारून पावला. भाऊने माझ्या पुढे प्रश्न निर्माण केला, काव्याची भाऊ. अरे म्हटलं भाऊ बेसिंग मध्ये भाऊने दुसऱ्या गोष्टी काढल्या. मी असा नाही. भाऊला एक मन चांगली आहे, कावलं पाहिजे तर माझी सवय तशी. तो मी नव्हेच. भाऊ असा नाही पाहिजे रे भाऊ. मी म्हणे भाऊ मी असं नाही करत. भाऊच्या जास्त ती फाडते. कसं करते? मी एका भांड्यामध्ये पाणी घेतो. तो पाणी एवढे कुठे निचलता येईल भांड्यामध्ये पाणी घेतो, मग तिथं धुतो, मग ते झाडाला लागतो. भाऊ असं नाही ना. मी तर म्हटलं भाऊ नळाकडे जाऊन धुतो. लोक विहिरीत होतात, गावागावात विहिरी नंतर पहिले म्हटलं बोरवेल होते. लोक पहाटे उठतात, गावाचा बोरवेल येतात, भांडे धुतात. पाणी कुठेच जावं असा विचार करत नाही. तर मी भाऊला एक शब्द बोललो. भाऊ म्हणलं तू असा नाही, असा केला नाही, तो खराब आहे. तो गाडी तुम्ही येथे जाता, तो जाते कोणी पाणी करतो, बेसिंग गटरमध्ये जाते, याच्यात जाते. म्हणलं भाऊ तू प्रसाद मी खात जाऊ म्हणलं भगवंताची. म्हणजे काहून म्हणलं तू प्रसाद सकाळी खाशील, तो सकाळी रात्री खाशील, सकाळी जायला बोलू का म्हणलं. उदाहरण चांगलं दिलं म्हणलं. पटवण्याकरता कधी कधी सांगावं लागतं. उदाहरण चांगलं दिलं म्हणलं. तो म्हणलं भाऊ हा भाव नाही आहे. त्याने धुतलं कुठं भांडे? जिथं ज्या जागेवर तो भांडं सुटलं त्या जागेवर लग्नी करते ती बाथरूम हो, तिथं तो भांड्याचा हाताचा गुन्हा होता. बाकी एवढा विचार नको करू म्हटलं. पण काय व्हायला की हा शब्द या मार्गामध्ये शब्दाला एवढं विशेष महत्व आहे, भावाला एवढं विशेष महत्व आहे. भाव की ते बरं सन्मानजनक शब्दावर बोलायचं असते. मी असा बोललो. मला रात्री स्वप्न पडलं. मला 12:15ची वेळ होती. मी माझ्याकडल्या लोकांना माहिती आहे झोप लागत नाही. रात्री मला झोप नसतं लागली. कारण काल सकाळी मी सर्दीची गोळी खाल्ली होती सेक्टरी इथं आलो. 11 वाजले मला. घरी गेलो. आज मस्त झोपलो. तर गोळीचे असतात पण मला अशी झोप लागत नाही. तर मला झोप येत नाही म्हणून मी आपली अशी कल्पना करत बसलो विषयाची. ही कल्पना करताना विषय म्हणजे हा आध्यात्मिक. मी जेव्हा करत बसलो झोप लागत नाही, त्रास नाही म्हणून मी नामस्मरण करत बसलो. नामस्मरण करता मी त्या ध्यानामध्ये यायचा प्रयत्न केला. तर मला सवय आहे ध्यानमध्ये बसताना मी तो आकार निर्माण करतो. तर मला महानताईने तुमची लगेच मला गॅसच्या ओट्यावर विष्ठा अशा पद्धत दिसायला लागली. मी ओरडलो आणि शिवाय द्यायला लागलो. हा इथं कसा आला? म्हणजे विष्ठा नाही का? मी असं वाईट बोलायला लागलो. मी इथं कसा आलास? हे गाऊन मला दिसून आलं, हे कसं इथं आलं असं बोलून आलो. आणि मी आपल्या घरी दुसऱ्या दिवशी उठलो. मला कुठे जायचं होतं. मी गोष्टी माझ्या पत्नीसोबत गेलं. थंड होतं कामाला. मग मला आठवलं मी भाऊसोबत का बोललो. ज्या गोष्टी बोललो तोच मला दिसायला लागला. म्हणून सर्वांनी या धर्मामध्ये तशा जागेवर भांडे धुणे हा जो म्हटलं गुन्हा आहे, चूक आहे. पण देवाला पूजेला अशा वाईट उपमा पण देऊ नये. कारण की पूजा देवाचं नाव नाही का याच्यामध्ये बोलताना कधी वाईट शब्द बोलू नये. एका माणसाने असंच आपल्या पत्नीला म्हटलं होतं, बाई त्यागाच्या कार्य सुरू आहे, विचारणं कायची भाजी करू. माणसानं आपल्या अवयवाचं नाव घेतलं. करणं म्हणजे माझ्या याची भाजी. बस तो एवढा मोठा झाला. तो जो अवयव आहे तो एवढा मोठा झाला. गाडी असा का भुलला होता. मग त्याला चूक आठवली का मी का बोललो होतो. म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट भाषा सांगतो. का बरं सांगतो की देव आणि धर्म आणि असं प्रपंचामध्ये माणसाला आपल्याला सांगितलं वाईट शब्द बोलू नये. वाईटाची व्याख्या अशी आहे. आम्हाला कोणी किती तिरस्कार केला पण आम्ही वाईट बोलत नाही. हां देवाला पुढे करतो म्हटलं घडवणारा तू आहेस. आम्ही लोकांचे लांछन पण सहन करतो. आम्ही चूप राहतो. त्याचे कोणी वकील भेटतात आम्हाला शहाणपण सांगतात. नंतर ते गायब होऊन जातात. आम्हाला नंतर शहाणपणा सांगत मी बोललो तर बरोबर नाही का. आता तो बोलला तर काऊन नाही बोललास. भाऊ असा म्हणून बोललास का. कधी भेटत नाही आहे. पण आम्ही माझा देवाला पुढे करतो. आम्ही त्यावेळेस तर एका गुन्हेगारासोबत 25 लोकांना कसा आघात घेईल आम्ही पाहू. माझा विश्वास भगवंता तो घडवणारा आहे. तर म्हणून वाईट मात्र असं बोलता येत नाही. त्याचे परिणाम मी तुमच्या समोर सांगितलं. एक आता कोणी म्हटलं भाऊ संचालक आहे निवाले साहेब. मी खरं सांगतो आमच्या शिबिर ज्याला भाऊला माहीत आहे
मी त्या शिबिरामध्ये म्हटलं की मला संचालक राहायचं नाही. नंतर मिटिंग झाली तेव्हा तुम्ही नव्हते की आमच्याच दोघांची मिटिंग झाली पाहिजे. जेव्हा तुमच्या आता साहेबांना घ्यायचा प्रश्न आला डॉक्टर साहेबांना म्हणे विरोध नाही तर घ्यायचं ते एका मध्ये वाढवणं म्हणून. जेव्हा मी सांगितलं की योगेश भाऊ संचालक राव नाही म्हणते तर हा कसं. तर डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो सोनवणे भाऊ पंचवारी भाऊ नागपूर लोकांना डॉक्टर साहेब पलंगावर बसत महामंत्री किंवा दिंडीच्या पलंगावर उभे झाले. उभे होऊन भाऊसाहेब असे हात मला काय म्हणायचं आहे योगेश हा डॉक्टर साहेब मला काय म्हणायचं आहे योगेश मला तुझी आवश्यकता आहे. सुनले भाई मला तुझी आवश्यकता आहे या ट्रस्टला तुझी आवश्यकता आहे. मला असं वाटतं बरं की तू ट्रस्टमध्ये राहा सांग तुझं काय मत आहे. रडलो ते भाऊ तुम्ही आहात तर मी आहो तुम्ही माझ्या आदर्श आहात. आता त्या वेळेला आदर्श म्हणण्याच्या कारणाच्याला मी भाऊसाहेबांच्या मुद्द्यावर येतो. मग अशी एक अनुभव सांगितला 26 जानेवारी जालना भेटला भाऊसाहेबांना 28ला गेला नाही 27ला गेला. डॉक्टर साहेब म्हणजे का तुम्हाला समजून सांगतो टू इज दॅट मी त्यांचं महत्व का बरं. आम्ही कोका जंगल दौरा घेतला होता मला 2 दिवसामध्ये स्वप्न पडलं होतं. भाऊ मी त्यांना पाटील म्हणतो काय म्हणतो पाटील स्वप्नामध्ये. भाऊसाहेब पहिल्या वेळावर आहे डॉक्टर साहेब आणि पंखा दुरुस्ती वगैरे आम्ही बसलो आणि डॉक्टर साहेब मी त्यांना म्हणून आलो बघा मी काही दिवसाबद्दल बोललो होतो की बाबा की बात बोल असा त्या प्रश्न पडला. बाबांनी जिवंतपणे सांगितलं का माझ्या गादीचा हलकर कोणीच बनवू शकत नाही कोणीच बनवू शकत नाही. पण एक सुंदर शब्द मी तेव्हा मांडलो होतो की बाबाच्या घरचे जे फोटो आहे तुमच्या आमच्या घरी सर्वांच्या घरी फोटो आहे. बाप मिळाला त्या फोटोचे पूजन कोण करते मुलगा तो बाबा के बाद में जो फोटो है उसका अधिकारी कोण. एक बाप आणि माय जेव्हा भगवंता लेव मागते की बाबा माझ्यानंतर पण तुझ्या नावाची माळ जपणारा तुझ्या फोटोची आंघोळ करणारा तुझ्या नावाची आहुती सोडणारा पाहिजे कोण मागते. तो अधिकारी तुमच्या नंतरचा आहे त्या परमात्म्याच्या. आता त्या प्रतिमेचा अधिकारी कोण. मी आपल्या मनामध्ये स्थान दिलं डॉक्टर साहेबांना. मी जेव्हा भगवंताबद्दल जे बोललो तुम्हाला जे स्वप्न मिळाला तुम्हाला स्वप्नामध्ये बोलले भाऊसाहेब माझ्याकडनं काय आदेश आहे तुमच्यामध्ये तुझ्याकडनं आदेश दिलाय नाही योगेश भाऊ नाही म्हटलं मला तुझ्याकडनं आदेश दिलाय नाही योगेश. आम्हाला माहित नाही आम्ही सहज गेला आम्हाला खालती सांगून राहिलं का योगेश तुला डॉक्टर साहेबांशी भेटायचं आहे. आणि डॉक्टर साहेबांनी मला बोलताना पाहिलं मी जेवण बसलो होतो त्या भवनामध्ये. मी याच्याकरता त्याला झोपेचा प्रश्न होता तर मी शांत मी म्हटलं जाऊन फक्त भवनामध्ये बसलो कोणाशी बोलणार नाही तुला सांगून पण जात नाही. मी गेलो आम्ही बसलो आणि मग निघायच्या वेळेस डॉक्टर साहेब वरती असतील त्यांनी मला पाहिला योगेश तू कधी आला मग काय झालं का बरं मला काही कसलं झालं. जाताना मला भेटून जाशील जाताना मला भेटून जायचं तुम्ही जाताना भेटलो भाऊसाहेबांना. डॉक्टर साहेब मला असं म्हणतात योगेश मला भाऊसाहेब मला काय आदेश फार मी पुन्हा म्हणतो काही आदेश चर्चा झाली भगवंताविषयी हा भगवंत काय आहे कोण आहे सद्मानजी कशी आहे कशी प्राप्ती मानते तुम्हाला काय प्रकार करायचा आहे. साहेब मला काय आदेश तुझ्याकरता सांगून ठेवला नाही. तो हा पद होता आणि आता म्हटलं की तू मला तुझी आवश्यकता ट्रस्ट तुझी आवश्यकता आहे म्हणून बांधला गेला. आता मला या गोष्टीपासून अलिप्त व्हायचं माझ्या ध्येय वेगळं सांगते माझ्या ध्यान वेगळं सांगते की मला करायचं काय. मी माझं घर माझं प्रपंच माझे कर्म माझे कार्य इथं जिथून मला मुक्ती मिळते तिथून मला आनंद आहे तुम्हाला समाधान ज्याने मला दिलं ती म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही या लोकांच्या गोष्टीमध्ये पडू नका संघटनेमध्ये पडू नका. तुम्ही आदेशाप्रमाणे याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करत नाही. बाबा नाही आहे तुम्हाला आदेश देणारा बाबा नाही तुम्हाला कार्य देणारा जो आहे बाबाच्या आदेशाप्रमाणे तुमचा मार्गदर्शक आहे. बाबाचे तो तुम्हाला शब्द देईल का बाबाच्या आदेशाप्रमाणे ते तुम्हाला घडवायचे आहे. त्याने तुम्हाला बांधलं तोच तुमची सोडवणूक करेल त्याच्या शब्दावर भगवंत करेल पण शब्द त्याचा राहील. या माफीचे कार्य कर असा म्हणणारा तो राहील. आला लक्षात. म्हणून आदेशाप्रमाणे सेवकांनी फक्त आपले कार्य घडवावे परमात्म्याच्या प्राप्ती करता स्वतःच्या सुखाकरता उद्धाराकरता मुक्तीकरता प्रपंच साधण्याकरता गृहस्थी उंच येण्याकरता जीवनात चालण्याकरता जेवढे शब्द या मार्गामध्ये आहेत साधे शब्द नाही आहेत ते जे दिलं बाबांनी एवढ्या गोष्टी करता दिल्या आहेत या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत. हे शांतीने प्रेमाने मर्यादेने आणि इमानाने म्हणजे सत्याने करायचं. सत्याने आम्ही देवा करता कोण आहोत सेवक आहोत. अरे महान जुंदजी पण देवा करता सेवक होते. सेवक भले तुने म्हणजे प्राप्त किया सेवक म्हणजे जानता हो मानव या बेवाने भले तुने म्हणजे प्राप्त किया उसमें से तू भी एक मानव आहे. त्यांनाही मानव म्हटलं पण ते आमच्याकरता कोण आहेत नाथांसारखे आहेत. नाथ कोण आहेत देवांसारखे आहेत. एक वेगळी सृष्टी निर्माण करू शकत होते एवढी शक्ती. म्हणून गोरखनाथ आदेश करे माझे बाबा नाथ गोरख हाजर हो जाओ और यमराज को बुला कर रहा
यमराज जो सर्वाचा काळ होता, ज्याचा जन्मग्रंथाला मृत्यू आहे तो कृष्ण संधी काळापासून सगळे मरणागती गेले संत महात्मे. कारण की देणारा यमराज हो, त्याला कोणी रोखू शकत नाही. त्याला आदेश देणारे माझे बाबा, ते यमपई उलटी करतो असे म्हणणारे माझे महानदागी बाबा. त्या अवस्थामध्ये ती अवस्था म्हणजे विधेय अवस्था. निराकार म्हणतात, निराकार म्हणजे आकार नाही, आकारामध्ये ती शक्ती बोलणे म्हणजे विधेय अवस्था महानदागी बाबा. म्हणून महानदागी बाबांची आम्हाला पूजनीय आहे, पूजनीय आहे. त्यांनी दिलेल्या बऱ्याचमध्ये त्यांची पूजा अक्षिदा पण बाबा करता नाहीये. प्रथम पूजा माझ्या महानदागी बाबांची. जेव्हा माणूस माणसाला मुक्का लावता पहिले बाबांना जन्मा, हा उद्देश आहे. त्या गोष्टी समजायला पाहिजे आम्हाला, हा अध्यात्म शिकायला पाहिजे. आम्ही हा शिकल्याशिवाय आम्हाला कळणार नाही. गुरुची महत्ता प्राप्त होणार नाही, गुरुची कृपा प्राप्त होणार नाही. मी स्वतः गुरुपूजेच्या वेळेस मी आपल्या घरी एक विशिष्ट वेळेवरती ज्योत लावतो, मी पूजा करतो, देवाला योग लागतो. मी गुरुला भगवंता मला गुरु ज्ञानी प्राप्त होऊ द्या, गुरुकृपा मला प्राप्त होऊ द्या अशी विनंती करतो. असा योग नाही. गुरुकृपा प्राप्त झाल्याशिवाय आपण काहीच सत्य करू शकत नाही. आम्हाला मुक्तिपद त्या गुरुच्या शब्दावर आहे. म्हणून गुरुकृपा विशेष महत्व आहे, विशेष महत्व आहे. डॉक्टर साहेबांचे महत्व सांगता सांगता एक शब्द पुन्हा सांगून देतो की जेव्हा 70 साली डॉक्टर साहेब गेले होते, डॉक्टर साहेब माझ्या घरी स्वयं अध्यक्ष काय राहिलं नाही का, ते माझ्या घरी आले, तो वाढीपासून माझ्या घरी आला, माझ्या घरी बसले, माझ्याशी बोलले. त्यांनी मला हा अनुभव सांगितला जो तुम्हाला सांगून राहिला होता. योगेश भाऊ डॉक्टर साहेब आले होते मध्ये मौदा आश्रमात 27 तारखेला आम्ही गेलो होतो मध्ये त्यांच्या या करता मी ती व्यवस्था करतो. मला फोन आला मध्ये काय सगळं की हे व्यवस्था सांभाळायची आहे. आम्ही होतो ठीक आहे. मग म्हणे डॉक्टर साहेब म्हटलं म्हणे का माझा फोटो काढायचा नाही, दसऱ्याचा फोटो माझा काढायचा नाही, पण त्यांच्या कॅमेऱ्याची व्यवस्था होती. पहा काय किती सुंदर अनुभव आहे. तो व्यक्ती कोण म्हणजे समजायला आम्हाला लक्षामध्ये येईल. फोटो काढणार, फोटो काढून राहिला, डॉक्टर चालून राहिले, पाहून राहिले, बोलून राहिले. आणि जेव्हा निघाले डॉक्टर साहेब जीपमध्ये बसले, तर डॉक्टर साहेब म्हणतात किती फोटो काढला तू माझ्या? म्हणे 108 फोटो काढला म्हणे. काय म्हणतात डॉक्टर साहेब, तू किती फोटो काढला म्हणे? माझ्या 108 फोटो काढला म्हणे. असा आवाज इकडे किती फोटो काढला म्हणे. अरे डॉक्टर साहेब आता होते म्हणे साहेब, निघतात म्हणे फोटो. डॉक्टर साहेब गेले. आता या माणसाने याने फोटोग्राफी असतं त्याला आता उत्सुकता नाही, पण इकडे त्याला किती झाला फोटो? तो म्हणते 108 झाला. त्याला कॅमेरा चिकायला भाऊ म्हणजे 108 त्याच्या मुखातून निघाले 108. तेव्हा कळलं की डॉक्टर साहेब काय. डॉक्टर साहेब 2 वर्षापर्यंत नेरीमध्ये म्हटलं होतं, नेरीमध्ये मार्गदर्शन आहे. काय मार्गदर्शन बाबांच्या? या मार्गामध्ये कोणी वकील डॉक्टर येऊन राहिला का म्हणे? मार्गात लोक वकील डॉक्टर बनून राहिले म्हणे, पण कोणी येऊन राहिला का म्हणे? का बरं नाही? लोक या मार्गाला अनपडाच्या मार्ग समजतात, अनपड लोकांचा मार्ग समजतात. आज ती गोष्ट माझ्यासोबत सिद्ध झाली, माझ्यासोबत सिद्ध झाली. मी जिथं नाव घेतलं तो काटा लावलं, मग तो मार्गदर्शन ऍड नाही करायचा, पार्श्वनीचा कट करायला सांगितलं, मार्गदर्शन नाही टाकायचा म्हटलं. बाबा मी नाव घेतलं होतं. मी त्या मुलाकरता मुलीकरता जेव्हा गोष्टी केल्या अनेकामध्ये वगैरे, त्या लोकांनी स्पष्ट म्हटलं सगळं पसंत आहे भाऊ, तो मागात आहे का? म्हणलं हो भाऊ, आम्हाला परमात्मा सुखाची सवरकी करायची नाही. एखादे म्हटलं चुप राहा, दुसराही तसाच, तिसराही तसाच, चौथाही तसाच, पाचवाही तसाच, सहावाही तसाच. हो परमात्मा सुखाची सवरकी करायची नाही. विचारामध्ये बोललो. मी आमच्या गटाच्या चौकीच्या घरी गेलो. ताई बहिणी असा हो खरं आहे म्हणून. आता लोक असे म्हणतात ना, आता लोक हा मार्ग अनपड लोकांचा आहे. एक लोक का बरं सोय करत नाही, का बरं करत नाही? मार्गातले सेवक आता पहिल्यासारखे राहिले नाही. तुम्ही म्हणता म्हणे दारू पिऊ नये, पण तुमच्या मार्गात दारू पितात. तुम्ही म्हणतात की खोटे बोलतात, तुमच्या मार्गामध्ये खोटे बोलतात. ही अवस्था मार्गाची बदलांनी केली कोणी? आम्ही मार्गातल्या लोकांनी केली. हे समाजात दिसून राहिला. आता एक काळ असा होता की मार्गातला सेवक सर्वांची आवड होती, म्हणजे पहिला प्राधान्य कोणाला द्यायचं तर सेवकांना द्यायचं. घरी ड्रायव्हर ठेवायचा, सेवक काहून चोरी करत नाही. मुलगा पाहायचा, मार्गातला पोरं द्यायचं, घ्यायची काहून? अरे तो व्यसन करत नाही, दारू पित नाही म्हणून. आणि आज काय झाला? आज काय झालं? आता मुली बघताना विचार येऊन आलो. मी काही गाडीमध्ये गेलो, आमच्या शेंडभाऊ बसण्याच्या गाडीमध्ये. आजकाल म्हणे मुली बिघडण्याचा जो प्रमाण आहे, 18, 19, 20 वर्षातल्या मुली बिघडतात, नंतर 22, 23, 24 मधल्या मुली बिघडत नाही, कारण की ते मॅच्युअर होतात. असं पटोळे भाऊच्या मत त्यांना ते हे 10वी 12वीची वय असते म्हणजे बिघडायची, नंतर बिघडत नाही, काहून ते मॅच्युअर होतात. मग शेंडभाऊ म्हणतात 2-2 पोराच्या मायबी ते करून राहिलं ना आजकाल म्हणून. कुठे गेलं मॅच्युअर? बरोबर आहे का नाही? हा सगळ्या वया राहणार.
ज्यावेळी त्याच्या वर्षी तेव्हा केलं. मग कुठे गेलं मॅच्युअर बाबा? संस्कार लोक पाहून राहिले, यांना कळत नाही असं त्यांना वाटतं. त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त आहे, आमच्या तरी मर्यादा आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही मर्यादामध्ये बांधल्यावर भगवंताच्या सोबत तुमच्या लक्ष देण्यासाठी पाहून आला, तो सोडत नाही, तो सोडत नाही. अरे एखाद्याची ओळख करायची फक्त स्टेजवर उभे करा बैठकीमध्ये, कोणत्या बैठकीमध्ये विनंती म्हणून दाखवून प्रथम दाखवायला ओळख होऊन जाते हा कसा आहे म्हणून. एवढा फरक त्याचा आहे शब्दाचा. त्या दिवशी भाऊ पारितोषिक दिलं 28 गुण, 40 गुण, 32 गुण, 36 गुण गोल्ड मेडल देऊन त्याला सोबत. तर जेव्हा प्रार्थना म्हणून म्हटलं तर भाऊ अडकले. हो का नाही? भाऊ हा दोष आहे, हा दोष आहे. तो जाणता राजा आहे, जागृत आहे, त्याला जागणे आम्हाला आवश्यक आहे. तुम्ही जरी तुमच्या भक्तीमध्ये कमी असेल, तुम्हाला ते गुण पाहायला भेटणार नाही, पण तो जो परिपूर्ण आहे त्याला सर्व दिसते. म्हणून त्याचे तुम्ही, म्हणून त्याला घाबरा, त्याला माना, त्याच्यापुढे न्याय लावू नका. मी कोणाचा न्याय लावत नाही, कारण का नाही, तो आहे ना, तो आहे ना. मी कधी म्हणत नाही का मी नियमाचं पालन करतो, नाही म्हणणार, नाही म्हणणार. हा पालन करतो म्हणून सुखी आहो का, नाही करत म्हणून सुख जगाला भेटतं. सुख समाजाची व्याख्या म्हणून करते की काय, कोणी कोणी नमस्कार घेत नाही, काऊन ते नियमाचं पालन करत नाही. मस्तकात लिहिलं आहे का, नियमाचं पालन करणार नसेल तर ते लोक सुखी राहले नसते. बाबांपुढे आपण झोपमध्ये आला होता, जो सेव सत्य का आचरण करते वो हात खडा करे, कोई झूठ मूठ का खडा न करे, तर बाबा के पास दुख लेकर ना आवे. बाबाचे शब्द होते. मग बाबाने म्हटलं सही है, हात उभा केले लोक म्हटलं सही है, अगर आप सत्य का आचरण नहीं करते या पालन नहीं करते तो आप भगवत कृपा आपको साथ देगी और आप सुखी समाधानी नहीं होगी. सुखी समाधान होण्याचा वाक्यच तो आहे की तुझ्या पाशी भगवंत आहे. नाही एका माणसाने अनादर केलं म्हणे, डॉक्टर आमचे पदवेरे हो, त्या दिवशी बोलले त्याच्याकडे एकही केस येणार नाही. मी घाबरून गेलो, त्याच्याशी बोलावं म्हटलं. आज मी फसलास, तू फसलास, तुला कोणी त्या सोडवू शकत. तो आता किती कार्य करतो, आता कार्यकर्त्याविषयी त्याला मुक्ती भेटणार नाही त्या शब्दातून. त्याला त्याच माणसापाशी जावं लागेल, त्याने हा व्यवहार केला, हो मला क्षमा कर, मी तुझा अपमान केलं, तेव्हा त्याला मुक्ती भेटेल. ही रूपरेषा अशी आहे, हो अशी आहे. तो जिवंत आहे ना, त्याच्याविषयी भगवान आहे ना, मग त्याला माफी मागणं हा असा खेळ आहे या मार्गाचा. तर मी त्या जेव्हा तो स्टेजवर आला, हो हे हराम खरा म्हटलं, आणि त्याने जे जे बोलत ते सगळं बोललो. फक्त मायकवर 2-3 शब्द बोललो, बाकी अशा लोकांना मायकवर कोणाचा अनादर करणं योग्य नाही. पण हे असा प्रकार मात्र आपल्या सेवकांनी कधी कोणाच्या करा नाही. मी अध्यक्षता समजून सांगा, फोटोचं महत्व समजून सांगितलं. फोटो काही बदलली नाही, ती सुद्धा समजून सांगितलं बाबाच्या घरची. तर हा मार्ग म्हणून, आणि जे तुम्ही आहात मंडळाची, मोहाळीची का टिंकीची अजून कुठली, आपण परमात्म्याच्या सेवक आहोत. आम्हाला मारणारा टारणारा आमचा भगवंत आहे. आमची भक्ती ही भगवंताची आहे, विनंती ही भगवंताची आहे, माफी भगवंताला मागतो. मी माझ्या कर्मांतून याची मला क्षमा द्या. तिथे संस्थेचं कोणत्याच नाव नाही आहे, न रजिस्ट्रेशन नंबर. आमचा कार्यकर्ता जर चुकला असेल तो आपल्या कर्माचे फळ भोगल, पण आम्ही मात्र चुकायचं नाही. हा भाव प्रत्येक सेवकाने ठेवायला पाहिजे. हा भाव मलाही माझ्या कार्यकर्त्याचं कार्य दिले नाही 8 वर्ष, काऊन टिंकीशी जुळलो म्हणून. पण मी कार्यकर्ता बदललो आहे, मी बदललो नाही. मी काय द्रौपदी नाही, भाऊ समर्थ शब्द आहे. माझ्या कार्यकर्त्याने मला म्हटलं होतं चुरसाची मुलाकडून घेऊन टाका म्हणे. मी काय म्हटलं विचारा, फंदे भाऊ आहे, 5-10 वर्षा पहिले गेलो भेटायला तेव्हा. मी काय द्रौपदी नाही म्हटलं, पाटणवरे करणार आहे मी. ते हो म्हटलं सौभाग्य होती, जिथं नाव टीका लावला. अशा प्रकारचा भाव. कारण का हा एक परमात्मा एक जो आहे, हा भाव खूप वेगळ्या शब्द सुंदर शिकवतो. आणि म्हणून मी आज तुझं बदललं नाही. त्यांनी म्हटलं तुम्ही कोणाकडून शब्द घ्या, तुम्ही आपल्या भावाकडून शब्द घेतलो, सख्या भावाकडून तुम्ही शब्द घ्या म्हणे, कार्य करा म्हणे. पण त्यांच्या शब्दावर केलं, आपल्या मर्जीने नाही केलं, आपल्या मर्जीने नाही केलं. ह्या गोष्टी अशा आहेत की मला एक सुंदरशी गोष्ट माझ्या संघातलं सांगायचं. हे फक्त 19 परिवारची सोयीने हा कार्यक्रम केला. माझ्याकडे भरपूर पुष्कळ सेवक आले. मी त्या सर्वांना अशी विनंती करतो, मी कोणाला आकडा बोलत नाही आणि भाऊ कोणाच्या पावत्या पाडायच्या नाही, तुम्हाला वेळ पुरणार नाही. एक डबा ठेवून द्या तिथं. आमच्या भंडारच्या सेवकांनी यांच्या मदतीकरता या कार्यक्रमाच्या सहकार्याकरता तुम्हाला जे जमेल 100 रुपये 200 रुपये आपापल्याकडून जमा करावे. मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही घाबरू नका, खर्च खूप नाटक वगैरे पण आहे. तर हे आमच्याकडच्या सेवकांना मी पुन्हा सांगून राहिलो की तिथं 100-200 जे जमेल तुम्ही तुमच्या मर्जीनं, पण ते तिथे जमा करावे. आपल्या योगदान इथं जेव्हा मी पण माझी वर्गाने इथं जमा करेन. का बरं, कुटुंबातून सेवकात एकता आणि अडल्या नडल्याला साथ देणे हा प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. आपण जे करतो ते भगवंताच्या प्राप्ती करता, भगवंताच्या प्रेमा करता, भगवंताच्या भक्ती करता करतो. तिथं
तिथं आपला आर्थिक पण सहयोग लाभावा अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. माझ्या सांगण्यामध्ये वेळ झाला. बरोबर 5 वाजले 5:05 तर आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. आज मी जे मी सांगितलं ते मानव धर्माच्या रूपरेषेला समजावं म्हणून, माझ्या महात्मा किंवा यांचं महत्त्व आम्हाला समजावं म्हणून, त्या परिवारामध्ये बाबाच्या परिवारामध्ये फक्त आणि फक्त मोठं ज्यांना हा मार्ग कळला. जी देडके साहेब बोलले की या धर्म महात्मा किंवा जिंदूजीकडे हे फक्त मनोभावाला माहीत आहे, इतर कोणालाच समजलं नाही असे शेडके साहेब बोलले. आत्ता बोलले 4 तारखेला जाममध्ये बोलले. ही सत्य गोष्ट आहे. त्यांनी आपल्या इथं जेव्हा अमेरिकेला बाबा गेले होते त्यांचा मित्र होता ख्रिश्चन समाजचा वगैरे, आणि कोणी ते भावशे वगैरे पाहणारे असं असेल कोणतंही, त्यांना त्या रूममध्ये बसवलं आणि त्यांनी म्हटलं माझ्या वडील असे आहेत, तुम्ही यांच्याशी चर्चा करा. त्या लोकांनी बाबासाहेब भेटले, बोलले. जेव्हा ते लोक बाहेर निघाले त्यांनी डॉक्टर साहेबांना सांगितलं की तुमचे वडील कोण आहे. परमात्म्याला हातामध्ये घेऊन भगवंताने यांना हातामध्ये घेऊन कार्य करण्याकरता पाठवलं. पण ही ती व्यक्ती आहे म्हणजे म्हणून महानता की जिंदूजी, म्हणून महानता की जिंदूजी. अगर कभी भगवान बाबा हनुमानजी मुझसे नहीं तो बाबा जिंदूजी का नाम ले लेना. जे तुम्हाला एकदम असं वाटते की मला ध्यायाची प्राप्ती व्हावी किंवा मला तर ध्यान निर्माण व्हावं, महानता की जिंदूजी. हे फोटोवाली पेंटिंगचे फोटो नाही, ओरिजिनल फोटो. मला जे दिसते, जे माझ्याकडे फोटो आहे पण नाही, पण मला तेच दिसते जे मी जेव्हा ध्यानमध्ये बसतो. जाड चष्मा, मोठमोठे डोळे, ओरिजिनल फोटो. ज्यानं हो बसलेले बाबांची ती बघा. बाबाचं ध्यान करा, भगवंताचं ध्यान करा. देवाला सांगा, चांगल्या हृदयाला सांगा, भगवंत माझी मनोकामना पूर्ण करेल, तुम्हाला सर्वांची मनोकामना पूर्ण करेल आणि भगवंत सर्वांची मनोकामना पूर्ण करो. या मार्गातला सेवक सुखी आणि समाधानी हो आणि या धर्माचं नाव, या मार्गाचं नाव, बाबा जिंदूजींचं नाव या मार्गाला जाऊ घरोघरी पसरो, जगात समाजात शांती निर्माण हो. एवढे बोलतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो. चुकलं बोलायची मला क्षमा करावी. भगवान बाबा माझी मानले. आपण सर्वांना माझा नमस्कार.